तन्वी आणि रुही रविवारी बरोबर 6 वाजता अमरच्या घराजवळ आल्या. तन्वी येताना रुहीला तिच्या स्कूटीवरून घेऊन आली होती. त्यांनी स्कूटी तिथे थांबवली, पण त्यांना तिथे कोणच दिसत नव्हतं. रुही मागून उतरली आणि तन्वीने तिचे हेल्मेट काढलं. पत्ता बरोबर आहे ना? इथे तर कोणच दिसत नाही, तन्वी रुहीला म्हणाली. आणि रुही परत अमरने ग्रुपवर टाकलेला पत्ता पाहू लागली. हो ग, पत्ता तर बरोबरच आहे, हेच घर आहे, रुही म्हणाली. इतक्यात मागून अमर तिथे आला. हाय, तुम्ही इथे का थांबला आहात? अमर त्या दोघींजवळ येऊन म्हणाला. आम्हाला वाटलं आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो आहे, कारण इथे तर कोणच दिसत नाहीये, तन्वी अमरला म्हणाली. हो, कारण ही आमच्या घराची मागची बाजू आहे. तुम्ही फिरून पुढे या, तिथे येतील सगळे. मी तुम्हाला थोड्याच वेळात भेटतो तिथे, अमर म्हणाला आणि मोबाईलवर बोलत बाजूला गेला. काय? ही याच्या घरची मागची बाजू आहे? जरा जास्तच मोठं नाहीये का याचं घर? रुही म्हणाली. बस तू, आपण पुढे जाऊ, तन्वी म्हणाली आणि त्या पुढे गेला. अमरचे घर खूपच सुंदर आणि मोठं होतं. तन्वीने स्कूटी लावली आणि त्या अमरच्या घरी जाऊ लागल्या. तितक्यात तिथे अमर आला. थँक्यू येण्यासाठी, अमर म्हणाला. हो, पण अजून जास्त कोण आलं नाही का? तन्वी म्हणाली. नाही, सगळे तुमच्या इतके वेळेत येणारे असते तर बरं झालं असतं. मागच्या वर्षी देखील त्यांनी लेट केला होता येण्यासाठी, म्हणून मी यावेळी लवकरचं टायमिंग दिलं होतं. पण येतील इतक्यात सगळे, तोपर्यंत तुम्ही आत येऊन काहीतरी खाऊ शकता, अमर म्हणाला आणि तन्वी आणि रुही आत आल्या. अमरच्या घरच्या हॉलमध्ये पार्टीची पूर्ण तयारी करण्यात आली होती. एका बाजूला खाण्यापिण्याच्या गोष्टी होत्या, दुसरीकडे DJ होता. तन्वी आणि रुही एका टेबलवर जाऊन मंचुरियन खाऊ लागल्या. थोड्याच वेळात सगळे हळूहळू येऊ लागले आणि तो हॉल मुलामुलींनी पूर्ण भरून गेला होता. ते बघ तन्वी, काही सिनियर देखील आले आहेत, रुही तन्वीला MSc केमिस्ट्रीच्या सिनियरकडे डोळे करून सांगत होती. आपला क्लास सोडून पण बरेच जण आहेत, तन्वी म्हणाली. हो ना, रुही म्हणाली. हॅलो, हे काय आल्या आल्या खायलाच बसलात? मागून आर्यन तन्वीसमोर येऊन उभा राहून म्हणाला. तन्वीचा त्याला पाहून लगेच मूड खराब झाला. तुला विचारून खायचं आहे का इथे? तन्वी आर्यनला म्हणाली. आणि तू काय एवढा तयार होऊन आला आहेस? अमरचा बर्थडे आहे, तुझ्या लग्नाचं रिसेप्शन नाही, तन्वी हसत म्हणाली. आर्यनने व्हाईट टी-शर्ट आणि त्यावर लेदरचं जॅकेट घातलं होतं आणि ब्लॅक जीन्स घातली होती आणि त्यामध्ये तो खूपच छान दिसत होता. मग तुझ्यासारखं जे कपडे हाताला येतील ते घालून येऊ का? आर्यन तन्वीला म्हणाला. तन्वीने ब्लॅक जीन्स आणि एक खूप सुंदर पण सिंपल व्हाईट टॉप घातला होता, ज्यामध्ये ती नक्कीच खूप सुंदर दिसत होती. सुंदर लोकांना जास्त मेहनत घ्यावी लागत नाही, त्यांना सगळंच छान दिसतं, तन्वी आर्यनकडे पाहत म्हणाली. कोणाबद्दल बोलत आहेस तू? आर्यन तन्वीला चिडवत म्हणाला. तुझ्याबद्दल तर नक्कीच नाही. तू जा ना इथून आणि ज्या व्यक्तीसाठी इतकी मेहनत घेतली आहेस तिला दाखव, तन्वी थोडा लांब उभ्या असलेल्या श्रेयाकडे पाहत आर्यनला म्हणाली. आर्यनने मागे वळून पाहिलं तर त्याला देखील श्रेया दिसली. ती तिच्या मैत्रिणींसोबत फोटो काढत होती. श्रेयाला पाहून आर्यनच्या चेहऱ्यावर लगेच हसू आलं. अरे जा ना, आता इथूनच पाहणार आहेस का? तन्वी म्हणाली आणि आर्यनने परत तन्वीकडे पाहिलं. ओ, विसरलेच होते, तिथे जाऊन बोलण्यासाठी हिंमत देखील लागते ना, तन्वी कुत्सितपणे हसत म्हणाली. ते ऐकून आर्यनला राग आला. तू माझी हिंमत काढू नको, तसंही तुझ्यासोबत बोलणंच मूर्खपणाचं आहे, आर्यन म्हणाला. म्हणूनच येतोस का तू माझ्यासोबत बोलायला? तन्वी म्हणाली आणि रुही खुदकन हसली. आर्यन अजून पुढे काहीतरी बोलणार इतक्यात पियुषने मागून त्याला हाक मारली आणि आर्यन तन्वीकडे एकदा रागाने पाहून तिथून निघून गेला. अरे काय, तिथे तन्वीजवळ काय करत होतास? पियुषने आर्यनला विचारलं. काही नाही, मला म्हणत होती माझ्यात हिंमत नाही श्रेयासमोर जाण्याची, आर्यन वैतागून म्हणाला आणि पियुष एकदम हसला. मग चुकीचं काय म्हणत होती ती? तुझ्यात नाहीयेच हिंमत, पियुष म्हणाला. तितक्यात मागून सुमित आणि ऋषभ आले. कशाची हिंमत नाही या आर्यनमध्ये? सुमित विचारू लागला. श्रेयासमोर बोलण्याची, पियुष म्हणाला. मग ते तर सगळ्यांनाच माहीत आहे, सुमित म्हणाला आणि ते सगळे हसू लागले. आर्यन मात्र खूप चिडला होता. आज बघा मी पार्टीमध्ये तिच्यासोबत बोलणारच,
काहीही झालं तरी, आर्यन म्हणाला आणि परत श्रेयाकडे पाहू लागला. तिकडे तन्वी आणि रुही सतत काहीतरी खाण्यात व्यस्त होत्या. ऐक ना रुही, मी वॉशरूमला जाऊन येते, तन्वी रुहीला म्हणाली. मी येऊ का सोबत? रुहीने विचारलं. नाही नको, मी येते लगेच, तन्वी म्हणाली. हो, पण तू वॉशरूम शोधणार कसं? अमरचं घर तर खूपच मोठं आहे, रुही म्हणाली. तन्वी आजूबाजूला पाहू लागली. अमरच्या घरी बरेच लोक होते जे आलेल्या लोकांना ज्यूस आणि खाण्याच्या गोष्टी देत होते. तन्वीने त्यातल्याच एका हेल्परला वॉशरूम कुठे आहे ते विचारलं आणि ते तिकडे जाऊ लागली. तन्वी त्या दिशेने गेली तरी तिला वॉशरूम सापडत नव्हतं. ती शोधत होतीच तितक्यात तिच्यासमोर एक मुलगा येऊन उभा राहिला. तो 3rd इयर कॉमर्सचा मानस होता. काय झालं? तू काही शोधत आहेस का? मानस तन्वीला म्हणाला. ते मी वॉशरूम शोधत होते, तन्वी म्हणाली. ओ, ते त्या बाजूने पुढे जाऊन डाव्या साईडला आहे, मानस त्या बाजूला हात करत म्हणाला आणि तन्वी तिकडे पाहू लागली. थँक्यू, असं म्हणत तन्वी वॉशरूमकडे जाऊ लागली आणि मानस तन्वीला जाताना एकटक तिच्याकडे पाहत होता. थोड्याच वेळात तन्वी रुहीजवळ येऊन बसली. इतक्यात अमरच्या मित्रांनी हातात माईक घेऊन सगळ्यांना अमरचा बर्थडे केक कट करण्यासाठी पुढे येण्यासाठी सांगितलं. सगळे पुढे आले. तन्वी आणि रुही देखील त्यांच्या टेबलवरून उठून पुढे गेला. अमरने केक कट केला आणि सगळ्यांनी एकत्र त्याला विश केलं. त्यानंतर अमरने सगळ्यांना पार्टी एन्जॉय करण्यासाठी सांगितलं. डीजेवर म्युझिक सुरू झालं आणि सगळे डान्स करू लागले. अमरच्या मित्रांनी देखील त्याला ओढून डान्स करायला नेलं आणि आर्यन आणि त्याचे मित्र देखील जोरदार डान्स करू लागले. ते बघ, आर्यन आणि त्याचे मित्र काय वेड्यासारखा डान्स करत आहेत, रुही तन्वीला म्हणाली आणि त्या दोघी त्यांना पाहून हसू लागल्या. रुही आणि तन्वी देखील पार्टी एन्जॉय करत होत्या. एका बाजूला टेबलवर मात्र काहीतरी वेगळंच सुरू होतं. अमरने काही सिनियर देखील पार्टीमध्ये बोलावले होते. त्यामधले दोघेजण जे MSc फिजिक्सचे होते त्यांनी हळूच खिशातून एक अल्कोहोलची बाटली काढली. त्यांनी समोर टेबलवर 2 ज्यूसचे ग्लास घेतले आणि त्यातल्या एका ग्लासमध्ये ते अल्कोहोल मिक्स केलं. अमर डान्स करत होता, पण त्याचं लक्ष त्या 2 सिनियरकडे गेलं आणि त्याच्या मित्रांना लगेच येतो असं सांगून तो त्या सिनियरकडे आला. ते दोघे दुसऱ्या ग्लासमध्ये अल्कोहोल मिक्स करणारच इतक्यात अमर तिथे आला आणि त्यांना थांबवलं. हे काय करताय तुम्ही? माझ्या पार्टीमध्ये अल्कोहोल अजिबात अलाउड नाहीये. आईबाबांचा स्ट्रिक्ट रूल आहे तो, अमर त्या दोघांना म्हणाला. अरे पण आम्ही फक्त आमच्यासाठी घेत आहोत, कुणाला काही त्रास देणार नाही आम्ही, त्यातला एक सिनियर म्हणाला. नाही, तरीही नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बाहेर जाऊन पिऊ शकता किंवा तुमच्या घरी देखील जाऊ शकता, पण इथे नाही प्लीज, अमर म्हणाला आणि त्या दोघांनी ऐकलं. त्यांनी बॉटल बंद केली आणि ते तिथून निघून गेले. तितक्यात अमरच्या मित्रांनी पण त्याला ओढून परत डान्स करायला नेलं. तन्वी आणि रुही थोडा वेळ एन्जॉय करून झाल्यानंतर परत टेबलवर येऊन बसल्या. त्या दोघी डान्स करून थोड्या दमल्या होत्या. त्यांच्यासमोर टेबलवर 2 ज्यूसचे ग्लास होते. रुहीने एक ग्लास घेतला आणि ती ज्यूस पिऊ लागली. तन्वीने देखील दुसरा ग्लास घेतला आणि ती देखील ज्यूस पिऊ लागली. छान आहे ज्यूस, रुही म्हणाली. हो, खूपच वेगळा आणि छान आहे, तन्वी म्हणाली आणि ती त्या रिकाम्या झालेल्या ग्लासकडे एकटक पाहू लागली. रुहीला समजत नव्हतं की तन्वी काय पाहत आहे. काय झालं तन्वी, काय पाहत आहेस एवढं त्या रिकाम्या ग्लासकडे, रुही विचारू लागली आणि तन्वीने ग्लास खाली ठेवून टेबलवर डोकं ठेवलं. तिच्याकडे पाहून रुहीला समजेना की नक्की काय झालं. थोड्या वेळापूर्वी तर तन्वी ठीक होती. रुहीने तन्वीचा ग्लास घेतला आणि त्याचा वास घेऊ लागली आणि तिला समजलं की यामध्ये तर अल्कोहोल आहे. तिने तिच्या ग्लासचा देखील वास घेतला, पण त्यात कोणताच वास नाही आला. तन्वी, तू काहीतरी वेगळंच पिलं आहेस, रुही घाबरून तन्वीला म्हणाली, पण तन्वी अजून टेबलवर डोकं ठेवूनच बसली होती. आर्यन आणि त्याचे मित्र डान्स करून झाल्यावर दमून ज्यूस पेत उभे होते. आर्यन, अरे बोलणार होतास ना तू श्रेयासोबत, काय झालं त्याचं, सुमित म्हणाला. हो, योग्य वेळेची वाट पाहत होतो, बोलणार आहे मी, आर्यन श्रेयाकडे पाहत म्हणाला. तुझी योग्य वेळ म्हणजे कधीच नाही, हो ना, पियुष हसत म्हणाला. अरे थांबा रे, जाईल तो, ऋषभ म्हणाला. हो हो,
हे काय जातोच आता, आर्यन म्हणाला आणि त्याने ज्यूसचा ग्लास जवळच्या टेबलवर ठेवला. त्याने त्याचं जॅकेट सरळ केलं, केसांमधून हात फिरवला आणि श्रेयाच्या दिशेने पुढे जाऊ लागला. आर्यन श्रेयाजवळ येऊन थांबला आणि एक मोठा श्वास सोडला. श्रेया आणि तिच्या मैत्रिणींनी आर्यनला तिथे आलेलं पाहिलं. त्यांना माहीतच होतं की तो तिथे श्रेयासोबत बोलण्यासाठी आला आहे. श्रेया आर्यनकडे पाहत होती आणि आर्यनने ठरवलेलं की आज तिला सांगायचं की ती या पर्पल ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. आर्यन बोलण्यासाठी तोंड उघडणारच तोपर्यंत जोरात किन्न असा माईकचा आवाज झाला आणि सगळे तो आवाज कुठून येत आहे ते पाहू लागले. समोर सगळे जे काही पाहत होते त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. हॉलमध्ये मधोमध असलेल्या सोफ्यावर तन्वी हातात माईक घेऊन उभी होती, पण तिच्याकडे पाहून हे सहज समजत होतं की ती नशेत होती. तिला तसं पाहून सगळे आश्चर्यचकित झाले होते. तन्वीने DJ ऑपरेट करत असलेल्या मुलाकडून जबरदस्ती माईक घेतला होता आणि त्याला म्युझिक देखील बंद करायला लावलं होतं. रुही तन्वीला खूप अडवत होती, पण तन्वी तिचं काहीही न ऐकता माईक घेऊन सोफ्यावर चढली होती. आर्यनने तन्वीला तसं पाहिल्यावर त्याने लगेच त्याच्या खिशातील मोबाईल काढला आणि व्हिडिओ रेकॉर्ड करू लागला. आर्यन हे देखील विसरून गेला होता की तो तिथे श्रेयासोबत बोलण्यासाठी आला होता. हॅलो फ्रेंड्स, आज आपण इथे कशासाठी आलो आहे? तन्वी नशेत रुहीला विचारू लागली आणि सगळे हसू लागले. तन्वी प्लीज खाली उतर, आपण घरी जाऊया. रुही तन्वीला समजवण्याचा खूप प्रयत्न करत होती. आज आपण इथे कशासाठी आलो आहे ते सांग, तन्वी रागात रुहीला म्हणाली. अमरच्या बर्थडे पार्टीसाठी. रुहीला खूप लाज वाटत होती. तिने तिच्या तोंडावर हात ठेवून तन्वीला सांगितलं, हां, अमरचा बर्थडे. हॅपी बर्थडे अमर. अमर हमेशा अमर रहे, तन्वी म्हणाली आणि सगळे परत हसू लागले. अमर देखील शॉक झाला होता की हे सगळं कसं झालं. आर्यनचे मित्र आर्यनजवळ येऊन उभा राहिले, पण आर्यन अजून तन्वीचा वेडेपणा रेकॉर्ड करत होता. अरे हिला काय झालं? तन्वीला दारू कुठून भेटली? अमरच्या पार्टीमध्ये तर हे काही चालत नाही, ऋषभ म्हणाला. हो ना, तन्वीने स्वतःहून आणली होती की काय? सुमित म्हणाला. जे काही असेल ते, पण मजा खूप येत आहे, आर्यन रेकॉर्ड करत हसत म्हणाला. तन्वी अजून पुढे बोलू लागली. अमर, तुझा बर्थडे वर्षातून 365 वेळा येवो आणि या सगळ्या फुकट्यांना रोज फुकटचं खायला मिळो आणि मला देखील. तन्वी असं म्हणताच पार्टीमध्ये सगळे जोरात ओरडू लागले. तन्वी प्लीज खाली ये, ऐक माझं. रुही प्रयत्न करतच होती, पण तन्वी ऐकत नव्हती. चुप, एकदम चुप, मला अजून बोलायचं आहे, तन्वी म्हणाली. पण तन्वीचा सतत सोफ्यावरून तोल जात होता, त्यामुळे रुही प्रयत्न करत होती की तन्वी खाली पडणार नाही. त्यानंतर तन्वीने पूर्ण बर्थडे सॉन्ग अमरचं नाव घेऊन त्या नशेत म्हणलं. रुहीला तर तिथे मेल्याहून मेल्यासारखं झालं होतं. आर्यन तन्वीला रेकॉर्ड करत खूप हसत होता आणि तन्वीने ते पाहिलं. तन्वी डोळे बारीक करून आर्यनकडे पाहत होती. ती सोफ्यावरून खाली उतरली आणि तोल सावरत माईक घेऊन आर्यनच्या दिशेने जाऊ लागली आणि रुही देखील तन्वीच्या मागे ती पडणार नाही याची काळजी घेत जाऊ लागली. तन्वी आर्यनच्या समोर उभी राहिली, पण तरीही आर्यनने रेकॉर्ड करायचं बंद केलं नाही. तो तसाच तिच्या समोर उभा होता. काय हसत आहेस? कॉलेजमध्ये आल्यापासून तू फक्त मला त्रास दिला आहेस, मिस्टर आर्यन निकम उर्फ मिस्टर आकडू निकम. तुझं दात दाखवणं पहिला बंद कर, नाहीतर परत दाखवायला दात राहणार नाहीत. तन्वी माईकवर बोलत होती आणि आजूबाजूचे सगळे हसत होते. आर्यन थोडा चिडला होता, पण तरीही तो रेकॉर्ड करतच होता. तन्वीचं ते बोलणं ऐकून आर्यनचे तिन्ही मित्र हसत होते. तन्वीने त्यांना हसताना पाहिलं आणि त्यांच्याकडे डोळे बारीक करून पाहू लागली. तुम्ही काय हसताय? आर्यनची टमटम, तन्वी म्हणाली आणि ते तिघे हसायचे बंद झाले. काय टमटम म्हणजे काय? सुमित म्हणाला आणि तन्वी हसू लागली. टमटम म्हणजे रिक्षा, ज्याला 3 चाके असतात. तुम्ही आर्यनची टमटम आहात. तुम्ही आर्यनला कधी इकडे लुडकवता तर कधी तिकडे लुडकवता.
तन्वी अगदी हातवारे करून बोलत होती. त्या तिघांना आणि आर्यनला देखील तिचं बोलणं अजिबात आवडलं नाही. तू ना, सुमित रागात त्याचं बोट तन्वीकडे करून काहीतरी बोलणार इतक्यात ऋषभनं त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला अडवलं. अरे, ही आपल्याला टमटम म्हणत आहे, सुमित चिडून ऋषभला म्हणाला. अरे सुमित, वेडा आहेस का? ती शुद्धीत नाहीये आता. शांत बस, काही बोलू नको. ऋषभचं ऐकून सुमित शांत बसला. तन्वी प्लीज चल ना, आपण घरी जाऊया, रुही परत तन्वीला सांगू लागली. नाही, या आर्यनला. तन्वी पुढे काहीतरी बोलणार होती, पण तिला कसं तरी होत होतं. तिने तोंडावर हात ठेवला आणि त्यानंतर तिला अजिबातच सहन होत नव्हतं. त्यामुळे तिने तोंडावरचा हात काढला आणि सरळ आर्यनच्या जॅकेटवर उलटी केली.